नाशिक कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना, नामदार ललित गांधी। उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्याप्रमाणेच नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष नामदार ललित गांधी यांनी व्यक्त केला। नाशिकच्या कुंभमेळ्याचं केवळ धार्मिक नव्हे तर आर्थिक दृष्टीनेही मोठं महत्त्व आहे। त्यामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात रोजगार, व्यापार आणि औद्योगिक संधी वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या महाराष्ट्र चेंबरच्या संदर्भात शासकीय व अन्य स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करणार आहे। येत्या 15 आठवड्यात यासंबंधीचं सादरीकरण करण्यात येईल। कुंभमेळ्यात देश विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतात, त्यामुळे पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पर्यटन आणि व्यापारिक संधी यावर भर देणं आवश्यक आहे। हा कुंभमेळा एक मोठं आवाहन असलं तरी तो राज्याच्या आर्थिक विकासासाठी सुवर्ण संधी असल्याचं गांधी यांनी स्पष्ट केलंय। नाशिकमध्ये उभारण्यात येत असलेल्या चेंबर भवनमध्ये व्यापारी व औद्योगिक संघटनांना कार्यालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी मासिया बिझनेस नेटवर्किंग फोरमचे नूतन पदाधिकारी तुषार श्रीवास्तव, अमित पवार, बाळासाहेब अमरे आणि राहुल जैन यांचा सत्कार करण्यात आला। उत्तर महाराष्ट्र शाखेचे चेअरमन अंजू सिंघल यांनी स्वागत केले, तर को चेअरमन भावेश माणेक यांनी आभार मानले। सूत्रसंचालन दत्ता भालेराव यांनी केले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा, माजी विश्वस्त विलास शिरोरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य यांच्यासह विविध व्यापारी व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्याच्या औद्योगिकरणाचा पाया रचणारं हे चेंबर आहे। या चेंबरच्या माध्यमातून राज्यभरात अनेक संस्थांची उभारणी केली गेली, अनेक प्रकारच्या व्यापार उद्योगांना प्रोत्साहन दिलं गेलं, अनेक प्रकारच्या संस्थांचे महासंघ उभे केले। तसं नाशिकच्या निमा आयमा या संस्थासुद्धा चेंबरनं स्थापन केलेल्या संस्था आहेत। चेंबरच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या संस्था अशा प्रत्येक ठिकाणी चेंबरनं राज्यभर विकासाच्या कामामध्ये आपलं भरीव असं योगदान दिलेलं आहे। आणि या उत्तर महाराष्ट्र विभागाची शाखा 53 वर्षापूर्वी इथलं स्वतंत्र कार्यालय सुरू केलं। काम तर त्याच्या आधी सुरू होतं। या स्वतंत्र सुरू केलेल्या कार्यालयाचा 53वा वर्धापन दिन आहे आणि या विभागानं चेंबरच्या एकूणच राज्याच्या विकासामध्ये आपलं भरीव असं योगदान दिलेलं आहे। आणि या ठिकाणी अनेक व्यापार क्षेत्रातल्या, उद्योग क्षेत्राच्या छोट्या छोट्या संघटना आहेत, त्यांना स्वतःची कार्यालय नाहीत, त्या सगळ्यांची एकत्रित एका ठिकाणी कार्यालय व्हावी, त्यामुळे एक असं चेंबर भवन आम्ही सातपूर MIDCमध्ये उभारतो। त्यासाठी सरकारनं 10,024 फुटाची जागा चेंबरला ऑलरेडी ताब्यात दिलेली आहे। त्याचं भूमिपूजन येत्या एप्रिलमध्ये होतं आहे आणि 1 वर्षभरात ती इमारत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील। आणि त्याचबरोबर 2027मध्ये नाशिकमध्ये होणारा महाकुंभ हा नाशिकपुरता मर्यादित न राहता हा पूर्ण राज्याचा इव्हेंट होईल आणि हे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच त्याचं अर्थकारणातलं महत्त्व हे आपल्याला जगासमोर आणायचं काम चेंबरनं हाती घेतलेलं आहे। त्यासाठी जी पूर्ण तयारी की ह्यामध्ये सगळ्यांचा, सर्व क्षेत्रातल्या लोकांचा, सर्व घटकांचा सहभाग या महाकुंभमध्ये करून या महाकुंभाच्या माध्यमातून या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कसं होईल, मग त्या रेल्वेच्या सुविधा असतील, हायवे असतील किंवा विमानसेवा असतील, या सर्वांचा विकास होण्याबरोबरच एक स्थायी अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकमध्ये उभं राहावं, याचा येणाऱ्या पिढ्यानपिढ्यामध्ये या परिसराच्या विकासासाठी आपल्याला उपयोग करता येईल अशा प्रकारचं नियोजन आम्ही चेंबरनं केलेलं आहे। सरकारचे सर्व संबंधित विभाग, समाजातले सर्व घटक, विविध संघटना या सर्वांना बरोबर घेऊन आपण सरकारच्या आणि जनतेच्या सहभागातून हा महाकुंभ नाशिकचा न तर पूर्ण महाराष्ट्राचा महाकुंभ होईल अशा पद्धतीनं करायचा निर्णय चेंबरनं घेतलेला। ज्यांना आपण तात्या म्हणून ओळखतो, विलास तात्या, माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष आणि इथे जमलेले सर्व चेंबरच्या आणि चेंबरवर प्रेम करणारे इतर संस्थांचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि नुकतेच ज्यांचे माजी अध्यक्ष धनंजयजी, ही 1927 साली स्थापन झालेली संघटना आणि या संघटनेचं कार्य वाढत वाढत पूर्ण उत्तर महाराष्ट्रात पसरावं, मराठवाड्यात पसरावं या उद्देशाने 23 मार्च 1973 साळवेकर साहेब बरोबर ठेचा 23 मार्च 1973 आपली महाराष्ट्र चेंबर नाशिक शाखेची स्थापना झाली। सुरुवातीला ज्यावेळेला आपल्या चेंबरचं कार्यालय झालं तर ज्याला आपण वकीलवाडी एरिया म्हणतो, त्या वकीलवाडी एरियामध्ये अतिशय छोट्या
ज्याला आपण झोपडी वजा किंवा एखादी शेड असेल अशा ठिकाणी या कार्यालयाची सुरुवात झाली. कालांतराने सारडा संकुलमध्ये आपण आपल्या स्वतःच्या चेंबरच्या ऑफिसची सुरुवात केली. मला सांगायला आनंद वाटतो की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र याचा महाराष्ट्र चेंबरच्या पूर्ण जडणघडणीमध्ये एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे, अतिशय सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आणि आजतागायत आता आपल्या आसपासचे बरेचसे बाकी रिजन जवळ आलेले आहेत, पण मला वाटतं 1400हून अधिक सभासद संख्या असलेला आपला रिजन आहे. आणि मला वाटतं कायम नाशिक शाखेकडनं आणि उत्तर महाराष्ट्राकडनं एक मोठ्या प्रमाणावरती एक सहयोग आपल्या चेंबरला मिळत आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.